नमस्कार सर्वांना. मी अमर मानकरे. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MHRD UDAS प्लसमध्ये महत्त्वाची माहिती म्हणजेच अपार आय डी कशाप्रकारे जनरेट करायचं आहे विद्यार्थ्यांचं. ती खूपच महत्त्वाची माहिती आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन माहिती तुम्हाला भेटतील. तरी चला सुरुवात करूया. आता सर्वात अगोदर आम्हाला UDAS प्लस ओपन करायचं आहे. UDAS प्लस ओपन करून स्टुडंट मॉडेल ओपन करायचं आहे. स्टुडंट मॉडेल ओपन केल्यानंतर सर्वात अगोदर इथे 2025-26ला क्लिक करायचं. अकॅडमिक इयर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसं आधार कार्ड असतो सर्वांसाठी आधार कार्ड आहे, तशाच प्रकारे विद्यार्थ्यांसाठी अपार आहे. म्हणजेच हे एक एज्युकेशनल आय डी आहे. त्यांचा सर्व डाटा एज्युकेशनलचे सर्व डाटा त्याच्यामध्ये भेटणार आहे. त्याच्यासाठी हे अपार आय डी खूप विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे. तरी हे जे अपार आय डी आपण बनवते वेळेस कोणतीही निष्काळजी न घेता खूपच बारकाईने त्याची माहिती आपल्याला फीड करायची. ते अपार आय डी कशाप्रकारे क्रिएट करायचं आहे बघून घ्यायचे. आता आम्ही इथे अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होतो. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर येथे आपल्याला काय काय करायचं आहे बघा. इथे जे स्टुडंट आहेत इनकम्प्लीट आहेत हे कंप्लीट झाले पाहिजे. सर्वात अगोदर हे जे GPEP आहे ते पूर्णपणे कंप्लीट झालेले पाहिजे. ही कंप्लीट असलं तरच अपार आय डी होतो, अन्यथा होणार नाही. आता इथं ऑप्शन दिसत आहे तुम्हाला अपार मॉड्यूल म्हणून. या अपार मॉड्यूलवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे अपार मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्लास दिसत आहे. कोणत्याही क्लासचं जर GPEP कंप्लीट झालं असेल किंवा एका विद्यार्थ्याचंही GPEP कंप्लीट झालं असेल तर इकडे येतो. म्हणजे कुणाचंही जर तुम्हाला अपार बनवायचं असेल तर तिथं GPEP हा कंप्लीट होणे अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा इकडं अपार आय डीमध्ये तुम्हाला ऑप्शन येणार नाही. आता इथे आपण बघूया. अपार आय डीमध्ये गेल्यानंतर इथे क्लास अजून पहिलीची ॲडमिशन झाले नाहीत, दुसरी करायचं आहे. सेक्शन ऑल राहू द्या, गो करायचं आहे. आता इथे दुसरीमध्ये आल्यानंतर इथे गेल्या वर्षी बऱ्याच जणांचे विद्यार्थ्यांचे अपार आय डी जनरेट झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे अपार जनरेट झाले आहेत तिथं जनरेटेड म्हणून येतो, ग्रीन मार्क येतो. आणि अपार आय डीसुद्धा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना हे अपार आय डी ज्याचं त्यांना देणे आवश्यक आहे. तुम्ही त्यांची एक लिस्टसुद्धा एक रजिस्टर बनवून अपार आय डीची एक लिस्टसुद्धा पॅन नंबर अपार आय डी हे दोन्ही तिथं ठेवणे गरजेचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्याचं झालेलं नाही त्या विद्यार्थ्यांच्या पुढे कशाप्रकारे आपण करायचं आहे ते बघूया. आता इथे आलिया विद्यार्थिनी आहे, हिचं अपार आय डी झालेलं नाही तर याच्या पुढे जनरेटेड म्हणून येतो. ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्याचं ऑलरेडी जनरेटेड आहे आणि ज्याचं झालं नाही त्याचं जनरेट म्हणून येतो, म्हणजेच बनवायचं आहे आम्हाला. त्या जनरेटवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणकोणती माहिती असणे गरजेचं आहे बघा. इथे अशा प्रकारे डिटेल येतो. ते स्टुडंटचं नाव बघायचं आहे, त्याचं पॅन नंबर बघायचा आहे, डेटा बघायचा आहे, त्यानंतर जेंडर बघायचं आहे, मोबाईल नंबर, फादर नेम, मदर नेम, त्याच्यानंतर आधार कार्ड. प्रत्येक विद्यार्थ्यांचं आधार कार्ड एंट्री झालेलं आहे का नाही ते बघायचं. जर आधार कार्ड जर एंट्री झालं नसलं तर पुन्हा आम्ही GPमध्ये जाऊन आधार कार्ड एंट्री करून तिथे ते पूर्ण करून पुन्हा इकडे यायचं आहे. जर आधार कार्ड नसेल तर अपार आय डी होणार नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. इथेच आम्हाला कुठं जायचं आहे. जर आधार कार्ड नसेल तर इथं जनरल प्रोफाईलमध्ये जाऊन पुन्हा त्याचे आधार कार्ड भरून इथूनच जाता येतं डायरेक्ट. इथून आम्हाला जनरल प्रोफाईलमध्ये जाता येतं. आता इथे काय करायचं आहे बघा. इथे वडिलाचं जे आहे ज्या विद्यार्थ्यांचं वडील आहे त्याचे इथं नाव घालायचं आहे. नाव घालून इथं संबंध काय आहे, कुणाचं नाव. जर आई असेल वडील असेल तर फादरला क्लिक करा, जर आई असेल तर मदरला करा. जर आई वडील नसेल कोणी त्यांना जर पालनपोषण केलं असेल आईवडिलाला सोडून तर लिगल गार्डियन म्हणून करायचं आहे. इथे वडील आहेत यांचं वडिलाचं नाव इथं घालून जे संबंध काय आहे आलियाला वडिलाचं आहे. इथं काय करायचं आहे त्यांचं कोणतं. आता इथे विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट्सचं गरज नाही मला, त्यांच्या संबंधित आईचं असेल तर आईचं, वडिलाचं असेल तर वडिलाचं इथं सिलेक्ट करायचं आहे. जर आधार कार्ड असेल वडिलाचं तर आधार कार्डला क्लिक करा, पॅन असेल तर पॅन कार्डला, इपिक वोटर आय डी असेल तर वोटर आय डीला, ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट असेल तर पासपोर्ट. याच्यामध्ये कोणते आय डी तुम्हाला त्यांनी आणून दिले आहेत ते विद्यार्थी किंवा त्यांचे पॅरेंट्स त्याच्यावर क्लिक करायचं. समजा जर आधार कार्ड आणून दिले तर आधार कार्डला क्लिक करायचं आहे. तर इथे त्यांच्या वडिलाचं नाव काय गौस मी आहे, हे नाव आपल्याला घालायचं आहे. अशा प्रकारे करेक्ट नाव इथं तुम्ही घालून घ्यायचं आहे. घालून घेतल्यानंतर इथं वडील म्हणून लिहायचं आहे, आधार कार्ड घ्यायचं आहे. नंतर इथं
त्यांचं जे आय डी कार्ड आहे त्या आय डीचं नंबर घालायचा. आधार जर दिले असेल तर त्या आधारचा नंबर इथं घालायचा आहे. नंबर घातल्यानंतर पुन्हा इथं विचारतो, इथं ह्या प्लेस ऑफ फिजिकल कॉन्टॅक्ट म्हणजे आता ते कुठं आम्ही तुम्ही कार्य करलो त्याचे माहिती घालायचं आहे. इथं जिथं तुम्ही करलो शाळेचं ॲड्रेस घाला. ते डेट कुण्या डेटला करलो याच्यावर क्लिक केल्यानंतर डेट ओपन होतो. जर आजच्याच डेटला करत असेल तर आजचं क्लिक करायचं आहे, ऑटोमॅटिक येतो. नाही जर कधी मागे केलं असेल तर तुम्ही मागलची सुद्धा डेट घालू शकतो. नंतर इथं मुख्याध्यापकाचं नाव घालायचं आहे. हेड ऑफ द स्कूल जे मुख्याध्यापक आहे त्यांचं इथं नाव घालायचं आहे आणि पुढे काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. आणि आर यू वॉन्ट टू जनरेट अपार आय डी विथ कन्सेंट बाय फादर गौसमिया म्हणजे त्यांच्या रिलेशनला जे माहिती आम्ही भरलेलं आहोत त्यांच्या नावावर ही कन्फर्म करायचं आहे. आता इथं कावर झाली म्हणजे GPA-PFP फायनलाइज मस्ट बी कम्प्लिटेड फॉर द ऑल स्टुडंट ऑफ द स्कूल इन ऑर्डर टू प्रोसीड फर्दर. म्हणजे कोणत्याही शाळेचं अपार आय डी जनरेट करते वेळेस त्या शाळेचं किंवा त्या वर्गाचा GPA-PFP पूर्णपणे कंप्लीट झालं तरच इथे अपार आय डी होतो, अन्यथा होणार नाही. अपार आय डी करते वेळेस ते कंप्लीट केल्यानंतर तुम्ही ही माहिती भरणे गरजेचं आहे. वडिलाचं फर्स्ट नाव घालायचं आहे, संबंधित वडील असो किंवा आई असो. जर आईचं नाव घातलं असेल तर इथं मदर म्हणून लिहा. नंतर आधार, मदरचंच आधार कार्ड पाहिजे. नंतर इथं प्लेस लिहायचं आहे, डेट घालायचं आहे, मुख्याध्यापकाची माहिती घालून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे जनरेटेड म्हणून येतो. तुम्ही जर बॅक गेलं तर अशा प्रकारे जनरेटेड म्हणून येतो. नंबर 1-2 दिवसामध्ये नंबर क्रिएट होतो. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यांचं अपार आय डी जनरेट करणं फार आणि फारच महत्त्वाचं आहे. जर कोणाचे आधार कार्ड नसेल तर लवकरात लवकर त्यांना आधार काढून ही माहिती भरणे गरजेचं आहे.